नमस्कार मंडळी, मी आदित्य ओक. मला मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने प्रश्न विचारला की आमच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे, तर त्याची ज्योतिषशास्त्रात पत्रिका करता येईल का? मला प्रश्न फार इंटरेस्टिंग वाटला. आता गंमत अशी आहे की ज्योतिषशास्त्र हे माणसाच्या सरासरी आयुष्य 75 वर्ष आहे असं गृहीत धरून त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. त्यामुळे जर कुत्र्याचं आयुष्य किंवा मांजराचं आयुष्य आपण 10-12 वर्षाचं धरलं तर माणसाचे 15 वर्ष म्हणजे कुत्र्याचे किती, अशासारखा काहीतरी अभ्यास करून आपल्याला कुत्रा मांजरांची पत्रिका करता येईल. पण गंमत काय ना, की तशी करायची आवश्यकता नाहीये. कारण का, कुत्र्याचं सगळं आयुष्य आहे त्याच्या मालकावरच अवलंबून असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्याची चिंता ही कुत्र्या मांजरांपेक्षा माणसांना जास्ती असते. त्यामुळे माणसांची पत्रिका बघणं हे जास्त इष्ट आहे. तर ज्योतिषशास्त्रातल्या ह्याच समजुती आणि गैरसमजुतींवर मंडळी मी पुस्तक लिहिलंय, ज्याचं नाव आहे आयुष्यशास्त्र. हे आयुष्यशास्त्र आता बुकगंगा आणि अमेझॉनवर अवेलेबल आहे. तर तुम्ही हे पुस्तक नक्की विकत घ्या, वाचा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मी वाट बघतोय.